राजवीर राजवीर माळी या. राजवीर माळी या. पिटू भैया 1100चं प्राइस. सचिन भाऊंचे शुभ असते. सचिन जाधव यांचे शुभ असते आपण देऊया 1100चं प्राइस. आणि संकेत आणि राजवीर दोघांनी या. परत एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. सौरभ आहे स्ट्राईक वर आणि एक मोठा फटका येत असताना आपण पाहतोय. निश्चितच पंचाचा निर्णय 4 धावा. त्यानंतर तुमचे शुभ असते आता संकेत आणि अमरदाजी अंगरकर यांच्या शुभ असते. संकेत आणि राजवीर दोघांसाठी 1100. आता हे 1100 पहिले स्पेशल तुमच्यासाठी होते आणि हे जे 1100 हे दोघांमध्ये. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी सौरभ बीट झालेला आहे आपण पाहतोय. जे की चालू असलेला सामना पुढचा चेंडू शंकर पवार चांगला सर. फटका. शंकर पवार सर. चार रन चौकार. मुख्य व्यासपीठावरती आपण मर्दमॅचचा किताब देतोय. राजवीर माळी या. राजवीर माळी या. आणि आपण इथे निलेश आबा फुलटॉस चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जाईल का चेंडू सीमा पार फर्रार चौकार आहे. विजय आबा कंदले आणि पंडितरावजी जगदाळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब राजवीर माळी याला. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय राजवीर माळी. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळालाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आहे ती 12, जी की पहिलं षटक आहे. 5 चेंडू पहिल्या षटकातले झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन जात आहे बालाजी. या ठिकाणी त्रिफळा बाद केलेला आहे. शेवटच्या चेंडूवर एक मोठा धक्का संघाला या ठिकाणी बसत असताना योगराज 11 क्रिकेट संघाचा संघनायक सौरभ बिराजदार बाद. एक बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर चौकार. लागोपाठचे 3 चौकार जर खेळले गेले तर आदरणीय बर्थडे बॉय पिटूबाई गंगणे यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं 2100 रुपयाचं प्राइज असणार आहे लागोपाठच्या 3 चौकारांसाठी. थँक्यू. हॅलो. एक षटकाची समाप्ती 12 धावा 1 गडी बाद. या ठिकाणी एक महत्वपूर्ण फलंदाज जे की संघाचा संगणक आहे सौरभ बिराजदार या ठिकाणी बाद होतोय. आणि आता स्ट्राईक वर येईल राहुल कुलकर्णी. षटक क्रमांक 2 स्वतः संघनायक या ठिकाणी आपण आतिशला पाहतोय. षटक क्रमांक 2 6 षटकाचा हा सामना. आतिश गोलंदाजी मार्कवर आहे. या ठिकाणी एक चांगला फटका आहे. गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार आहे. राहुलच्या बॅट मधून आपण पाहतोय खणखणीत दणदणीत चौकार.
या ठिकाणी राहुल कुलकर्णीला आपण पाहतोय जे की पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेचं षटक लक्षात ठेवून गली क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार खेचलेला आहे. परत एकदा अक्षय पुढचा चेंडू घेऊन जातोय जे की या षटकातला दुसरा चेंडू आहे. राहुल सज्ज आहे. एक चांगला फटका आहे. परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धम्मदीप. चेंडूवर जाईल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना आपण पाहतोय. थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर एक्स्ट्रा कवर ड्राइव लगा दिया, बड़े आराम के साथ बड़े तालमेल के साथ सिंगल रन दौड़ा जाता हुआ और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर 17 की योग पर. ये गेंद बहुत अच्छी गेंद थी. इस बार एक्रॉस स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद बैट्समैन के बैट के करीब से जा रही है, विकेट कीपर के पास चली जा रही है. वैसे देखा जाए तो ये आमदार राणा जगजीत सिंह प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट तुलजापुर में चल रही है. बिग बैश का ये दूसरा सीजन और दूसरे सीजन का तीसरी शाम का ये अगला मैच चल रहा है. ये देखिए फिर से जगह से आड़े बल्ले स्ट्रोक खेलने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती हुई गेंदबाज वेरिएशन दिखा रहे हैं. हर गेंद के पीछे बिल्कुल कभी स्लोअर गेंद खेल रहे तो कभी फुल लन गेंद तो कभी जस्ट शॉर्ट ऑफ लन गेंद, यानी कि हर गेंद हर नमुने की फेकी जा रही है. वहां पर काय म्हणता पंकज पाटील, ही जी गोलंदाजी इथे टाकली गेली आहे. नक्कीच स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. एक जिम्मेदारी गोलंदाजी करत असताना आतिश परत एकदा निर्धाव चेंडू राहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि एसटीच्या पाठीमागे आपण नक्कीच पाहतोय आतिशला. आतिश गोलंदाजी करतोय आणि एसटीच्या पाठीमागे आतिशला निश्चितच आपण पाहतोय. तो आतिश की गेंदबाजी जो देखने मिल रही है, अनुशासन भरी गेंदबाजी चल रही है, विकेट टू विकेट गेंदबाजी की जा रही है, नकल गेंद का इस्तेमाल ज्यादा किया जा रहा है और बल्लेबाज को हर बार चकित कर रहे हैं वहां पर गेंदबाज आतिश. ये ओवर पिच गेंद थी, बार सीधे बार ड्राइव लगा दिया, गेंद डाल गए. जब तक कि एक्स्ट्रा कवर के फील्डर आकर गेंद को फील्ड करते बड़े आराम के साथ सिंगल रन लेने का मौका बना और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 18 पे जाकर पहुंचा है. धावसंख्या पोहोचली थी 2 षटकानंतर धावा झाल्यात 18 धावा. और इस टूर्नामेंट का चैंपियन बनने के लिए बिल्कुल हर टीमों का सपना है कि ये टूर्नामेंट का चैंपियन बने. लेकिन जो अगर चैंपियन बनने की बात आती है तो जो टीम बल्लेबाजी, गेंदबाजी, फील्डिंग इन 3 क्षेत्रों में दबदबा रखेगी वही टीम इस टूर्नामेंट की चैंपियन बनेगी. और आगे जाकर चैंपियन कौन बनेगा, जैसे जैसे टूर्नामेंट आगे जा रहा वैसे वैसे मैदान में संघर्ष बढ़ता हुआ. संघर्ष का नाम होता है लड़ना, संघर्ष का नाम होता है भिड़ना. लड़ेंगे, भिड़ेंगे, लड़ेंगे, तब जाकर आप चैंपियन बनेंगे. बालाजी मगर की गेंद यॉर्कर गेंद थी, गेंद इस बार फुल टॉस बिल्कुल फुल लाइन गेंद यॉर्कर गेंद थी. इस बार एक्रॉस स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद बल्लेबाज के पैरों से लगने के बाद गली के क्षेत्र से गेंद जा गए. वहां के फील्डर के हाथ से मिसफील्डिंग हो रही है. नतीजा जहां पर रन नहीं होना चाहिए वहां पर मिसफील्ड की वजह से 2 रन आएंगे या 2 धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय. वाढती धावसंख्या पोहोचली ती 20 धावसंख्येवर. बहुत अच्छी गेंद, फुल लेन गेंद, यॉर्कर गेंद 3 बार जबरदस्त यॉर्कर का इस्तेमाल किया जा रहा है. अगर यॉर्कर फेंकने की बात करना चाहेंगे दुनिया के सफलतम गेंदबाज के तौर पर श्रीलंकन गेंदबाज लसित मलिंगा, कई सालों तक भारतीय टीम की ओर से जहीर खान, और फिलहाल की बात करना चाहेंगे दुनिया का सबसे जबरदस्त यॉर्कर जसप्रीत बुम बुम बुमराह. ऑफ्टन के बाहर जाकर गेंद को मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बिल्कुल पैरों से लगने के बाद अपील तो हो रही है वहां पर, लेकिन इस अपील को नकारा अंपायर ने नॉट आउट कहा. जैसे कि मैच के मुख्य अंपायर है पांडा सरवदे सर, क्रिकेट का बहुत सारा तजुर्बा, क्रिकेट का बहुत सारा अनुभव जिनके पीछे है. पांडा सरवदे सर, उनके साथ में बिल्कुल गिलबिले सर वहां पर स्क्वायर लेग अंपायरिंग का काम कर रहे हैं. और साथ ही तीसरे अंपायर की भूमिका में गणेश गायकवाड़, स्टाइलिश मैन जिन्हें क्रिकेट में कहा जाता है. इस बार मिडल स्टंप पर आती गेंद ऑनसर में गेंद को मारा जाता हुआ, गेंद बॉलर टू बॅक निकल रही है. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने, दरम्यान अगदी सिंगल धाव इथं आरामात बनतीये. एका धावेनिशी धावसंख्या मात्र 2 धावा इथं घेतल्या गेल्या. भारतीय धावसंख्या 22, 22 रन, 22 रन.
निश्चितच आज सन्माननीय तथा आदरणीय पिटू भैयांचा वाढदिवस थोड्याच वेळात इथं आपण साजरा करणार, कारण ज्यांच्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकलो, ज्यांच्यामुळे आम्ही इथं कॉमेंटरीसाठी येऊ शकलो आणि क्रिकेट खेळाडूंना इथं क्रिकेट खेळण्याची संधी जी मिळाली, सर्वांचे आदरस्थान सन्माननीय आदरणीय प्रेरणास्थान पिटू भाई यांचा वाढदिवस थोड्याच वेळात इथं साजरा केला जाईल। अच्छी गेंद इस बार पैरों के पास आई, अति गेंद को आंसर में मारना चाहते थे, गेंद जा रही बिल्कुल बड़े आराम के साथ बड़े तालमेल के साथ सिंगल रन लेने का मौका बनता बा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है, 23 पे 1 विकेट चला जा रहा है। थोड़ा सा कम बैक किया जाता हुआ गेंदबाजी में वापसी की जा रही है, फिर से देखना गेंदबाजी करेंगे इस बीच बालाजी मगर। ये बार क्लासिकल स्ट्रोक खेला, इस बार एक्स्ट्रा कवर फील्डर को बिल्कुल उसके सामने से गेंद ट्रैवल हो रही है, काफी खूबसूरती के साथ सेंसिबल अंदाज का स्ट्रोक निकलता बा, बल्ले के बीचों बीच लेकर मानो कि जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी उस पर मोहर लिखी थी 4 रन की और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता बा। टोटल स्कोर 27 रन 27 रनों की ओर। पण काय रेक देखना अप्रतिम फटका खेळला गेलाय, या स्ट्रोकला मात्र कॉपी बुक स्ट्रोक बनतात आणि कॉपी बुक स्ट्रोक इथं मागच्या चेंडूवर मारला गेलाय। राहुल कुलकर्णी स्टाइलिश मैन मिस्टर राहुल के बाद से निकलता हुआ, राहुल नाम की अगर हम बात करना चाहेंगे, केएल राहुल इंडियन टीम के, राहुल द्रविड़ इंडियन टीम के, लेकिन ये राहुल कुलकर्णी है जो अपनी टीम के ओर से जलवाधिकार है। और राहुल कुलकर्णी की बात करना चाहेंगे मेरे सहयोगी जो कमेंटेटर है, हेलो 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 हेलो। मैदान में ड्रिंक्स ब्रेक करने के बाद ड्रिंक्स की ट्रॉली भी मैदान के ग्राउंड के बाहर जा रही है। इस बार ये जो नियोजन है इंटरनेशनल लेवल के अंदाज में जो नियोजन होता है उस तरह का नियोजन यहाँ पर आयोजन, दर्शकों के लिए बैठने के लिए दर्शक गैलरी भी है वहां पर, बहुत शानदार, बहुत जानदार, बहुत लाजवाब और ये सबके दिलों को छाने वाला टूर्नामेंट चलता बा। नाम है आमदार राणा जगदीश सिंह प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट। मुन्ना शिंदे यांनी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा। मुन्ना शिंदे अपन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स से संपर्क करा। फुलटॉस गेंद की टॉप एज लगा, इस बार ये कॉट ऑन बॉल का या कॉट बिहाइंड का मौका मिल सकता है। आतिश दरेकर गेंद के नीचे आ गए बीचा और आखिरकार रंजीत गवानी को अपना विकेट गंवाना पड़ा। जल लगता बा ये लगभग मेरे ख्याल से दूसरा झटका लगा। आतिश दरेकर का विकेट जाता हुआ, बैट्समैन आउट हो गया वहां पर। अभी आउट होने वाले बल्लेबाज जिनका नाम भी है अभी, आत्ताच जो बाद झाला त्याचं नाव अभी आहे आणि त्याची जागा घेऊन रंजीत गवाने जाने के बाद अभी नए बल्लेबाज आ रहे अभी ठाकरे। मैन फॉर्म कोरपड़े गांव के एक सुपरस्टार खिलाड़ी। बारसूर तालुके में कोरपड़े गांव हमेशा होगी, वहां पर ग्रामीण भाग की टूर्नामेंट होती है। अहमद अभी चषक का दिवाली के शुभ अवसर पर टूर्नामेंट होता है। वहां पर ग्रामीण खिलाड़ी के लिए जो टैलेंट देने का बिल्कुल मौका देने का मौका उस टूर्नामेंट से होता है। उसी गांव से ताल्लुकात रखने वाले उसी गांव के एक जबरदस्त खिलाड़ी अभी ठाकरे इस वक्त बैटिंग करने के लिए। तो इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है बॉलर आतिश, कैप्टन कूल। वो बहुत बढ़िया चेंडू, दरम्यान हा चेंडू आखूट टप्प्याचा होता, जागेवरून स्क्वेअर कटचा फटका मारायचा पत्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा अगदी उसळतोय आणि गेला बॅटच्या भरून जातोय तो विकेट कीपरकडे। निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला जातोय।
या सामन्यामध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये थँक्यू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय जगदीश साळुंके आणि त्यांचा मित्रपरिवार पिटू यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत. कॅमेरामन या ठिकाणी संपर्क करावा अशी आपणास विनंती राहील. पिटू यांचा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा है. तो काफी खूबसूरती के साथ ये चौका लगाया जा रहा है और ये चौकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 31 रन. हमारे टूर्नामेंट के प्रेरणा स्थान, हमारे टूर्नामेंट के मार्गदर्शक, आज जिनका जन्मदिन, पिटू भैया का जन्मदिन यहां पर मनाया जा रहा है. स्लोअर वन गेंद इस बार बिन को अक्रॉस टू खेलना चाहते थे. गेंद बल्लेबाज को बीट कर गया, विकेट कीपर के पास चल रही है. और अगर ये गेंदबाज की मैं बात करना चाहूंगा, आतिश बैट्समन के मन को पढ़ लेते हैं, उसके बाद गेंद को फेकते हैं. आणि निश्चितच मन कवडा आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, चेंडू मध्ये दुसऱ्याचं मन ओळखणार आहे गोलंदाज आतिश. त्याच्या मनात काय फटका चालला हे चांगलं ओळखत आहे. दरम्यान हा स्लोअर चेंडू पुन्हा मारायचा प्रयत्न, इथं मात्र जातोय तो विकेट कीपर येईल आतिश दरेकर. चेंडू गाली, अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टिचून मारा, भेदक मारा, दहक मारा आपण इथं पाहतोय. निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून शिवनेरी भूषण, जुन्नर भूषण, मनोजी बेलेकर सरांचा आवाज आपण ऐकतोय. आणि मला वाटतं मुंबई भूषण म्हणून ज्यांना परवाच गौरवण्यात आलं, आदरणीय चंद्रकांत व्हाईस ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांना आपण क्रिकेटमध्ये ओळखतो, चंद्रकांत शेटे सर देखील इथं समालोचन करून गेले आहेत. इस बार खूबसूरती के साथ ये बिल्कुल एक्सलेंट स्ट्रोक निकलता हुआ सीधी गेंद आ गए, खूबसूरती के साथ निकल रही है 4 रन के लिए और फिर से 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. टोटल स्कोर लगभग 4 ओव्हर. आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या ठिकाणी संजूबास परमेश्वर, सांगोल्याचे आमदार आदरणीय शहाजीबाबू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत. संजूबॉस परमेश्वर इकडे या आणि आमदार शहाजीबाबू पाटील एक 2 शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करा. तुम्ही जरा रामदासभाई आठवले आणि शहाजीबाबू पाटील यांच्या खास शैलीमध्ये आपले अवधूदादा कदम ही आता शुभेच्छा देणार आहेत. अभिषेक आहे तुम्हाला गाणं म्हणायचं.
सुरू होते. ब्रेक नंतर परत एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. एका बाजूला क्रिकेटचं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल आणि एका बाजूला अगदी आपण पाहतोय इथे मुख्य व्यासपीठावरती आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने पिठूबाईंचा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी साजरा केला जात आहे. पिठूबाईंच्या माध्यमातून असंच या तुळजापूरचं नाव रोशन होत राहो. त्याच्या माध्यमातून होतकरू नवतरुण असणाऱ्या सगळ्यांना मार्गदर्शन तर मिळावंच मिळावं आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून या तरुणांची प्रगती होत राहो आणि विठुबाईंच्या मनात जेवढ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या लवकरात लवकर मात्र पूर्ण व्हाव्यात. ह्याच वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. खास पिठूभाऊंना पिठूभाई यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. व्यासपीठावरती आलेल्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थिती त्यांच्या वतीने, त्याबरोबर विजय गंगणे सर मित्रपरिवार, आपला आमदार प्रीमियर लीगचा ऑर्गनायझर कमिटी वर्ग, या सगळ्यांच्या वतीने केक कापून हा अभिनंदन चिंतन सोहळा आपण संपन्न करत आहोत. तत्पूर्वी आपण परत जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तिथे आपल्या समय जोडले जातात पंकज पाटील सर आणि शंकर पवार सर. थँक्यू. धन्यवाद सर. आपण पाहत आहोत आमदार प्रीमियर लीग 2025, जे की तुळजापूर तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार सन्मान्य राणा जगजितसिंह पाटील प्रीमियर लीग यांच्या नावाने एक भव्य दर्जेदार आयोजन नियोजन, एक मानाची ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला या तुळजापूर नगरीमध्ये गेल्या वर्षी ही या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या स्पर्धेचं दुसरं वर्षी अतिशय मोठ्या आनंदात उत्साहात, जी की IPLचं एक स्वरूप या ठिकाणी आपल्याला निश्चितप्रमाणे या मैदानात पाहायला मिळतंय. परत एकदा प्रेम, चांगला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतोय आपण. मुज्जू अतिशय वेगानं चेंडूवर आलेला आहे आणि एक धावाची मदत या ठिकाणी भेटत असताना आपण पाहतोय. निश्चितच या ठिकाणी समीकरण पाहिलं गेलं तर 37 धावा झालेले आहेत, 3 गडी बाद, 5वं षटक अगदी या ठिकाणी आपण पाहतोय प्रेम गोलंदाजी मार्कवर आहे. पंकज पाटील सर, आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये समालोचन केलं असेल, परंतु ही स्पर्धा तुम्ही जेव्हा समालोचन करता मनाला समाधान असणाऱ्या या स्पर्धेत समाधान केलं, काय तुमचा अनुभव आहे? सर, बरेच ठिकाणी समालोचन करत असताना मी ग्रामीण भागातून येत होतो आणि ग्रामीण भागात कॉमेंट्री करत असणाराचा अनुभव आणि एक मोठ्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याचा अनुभव, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस मी कॉमेंट्री करत होतो त्यावेळेस YouTube लाईव्ह माध्यमातून कधीच कॉमेंट्री केली नाही, पण अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये मी हल्ली या ठिकाणी YouTubeच्या माध्यमातून जे टुर्नामेंट होतात त्या स्पर्धेचा सहभाग या ठिकाणी मला प्रामुख्याने होता येत आहे. आणि एक मोठी स्पर्धा जी की आमदार प्रीमियर लीग, या स्पर्धेमध्ये मला प्रामुख्याने दुसरा वर्ष ही सेवा करण्याची संधी मिळते आहे. आणि पंचाचा निर्णय घोषंकित 2 धावा, अतिशय सुंदर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय, जे की राहुल कुलकर्णी, जे की जळकोट गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. जय शिवराय क्रिकेट संघ जळकोट या संघातील एक आघाडीचा आणि एक स्ट्रायकर फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातो. ग्रामीण भागातून आलेला खेळाडू आहे, परंतु अतिशय दर्जेदार फलंदाज आहे. परत एकदा प्रेमचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे राहुल ऑन द फायर. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत धम्मदीप आणि धम्मदीपच्या हातून परत एकदा झेल या ठिकाणी सुटलेली आहे. जी फटाक्यांची आताशबाजी आपण मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे पाहतोय, जी की या स्पर्धेचे सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ सन्मान्य विनोद उर्फ पिठूभैया गंगणे यांच्या भव्य अविष्ट चिंतन सोहळ्याचा हा उत्साह, हा फटाक्यांची दिवाळीची साजरी जी होते ते भैयांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अगदी आज मला तर असं वाटतंय पवार सर, 28 तारीख म्हणजे तुळजापूरकरांसाठी एक दिवाळीचा दिवसच. बिल्कुल, तुलजापुर वासियों की बिल्कुल दिवाली यहाँ पर धमक रही है, क्योंकि हमारे सबके लाडले पिट्टू भैया का जन्मदिन है और पिट्टू भैया को जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं हम देते हैं. पिट्टू भैया, आप जिएंगे हजारों साल, साल के दिन होंगे 50,000. आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. जे की या पहिल्या डावातील शेवटचं षटक शिल्लक आहे, जे की आपण पाहतोय आघाडीला आलेला फलंदाज आहे राहुल कुलकर्णी, जे की 8 चेंडूमध्ये 13 धावा केलेले आहेत. सौरभ बिराजदार बरोबर स्ट्राईकला आलेला होता, सलामीचा फलंदाज होता
आणि एक चांगली फलंदाजी करत असताना पण प्रामुख्याने पाहिलेलं आहे. गोलंदाजीला मला वाटतं पारसला बोलवलं गेलंय. पारस येतोय बॉलिंगसाठी. आपलं वैयक्तिक मला वाटतं पहिलं आणि संघाकडून डाबातील हे 7वे षटक असेल बॉलिंगसाठी. निश्चितच क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचं महायुद्ध, चेंडू फळीचं युद्ध आपण पाहतोय आणि या युद्धाचा निश्चितच आजचा 3रा दिवस. आताच आपण पाहतो आपल्या स्पर्धेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय पिटूबाई यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने साजरा होतोय. नक्कीच सर, कारण त्यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार हा अखंड आहे. भरपूर त्यांचा प्रेम करणारा मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहे, जे की मला थँक्यू वाटतं थँक्यू. आदरणीय सचिन दादा देशमुख, त्याचबरोबर संतोष लोंढे साहेब, आदरणीय संतोष लेंडे, राहुल भैया भोसले, नानासाहेब लोंढे, विशाल छत्रे यांनी स्टेजवर यावं, या ठिकाणी वर आपण यावं आणि त्या संघ आपले या 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 यावर वर या ना, वर आल्याशिवाय बसणार आहो का? अगदी राहुलची बॅट मधून साहेब लोंढेजी यांच्यातर्फे व सचिन दादा देशमुख यांच्यातर्फे आज पिटू भैयाचा वाढदिवस साजरा होत आहे. राहुलजी भोसले, अभिष्टन चिंतन व सोहळा पिटूभैया गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाष भैया भोसलेजी, संजय भोसलेजी, आपण समोर जाऊन पिटूभैयाचा वाढदिवस साजरा करायचा आहे. विशाल भैया रोजकरी, आपण सर्वांना समोर बोलवून घेणे. ज्येष्ठ नगरचे विजय आबा कंदले यांनी स्टेजच्या खाली येऊन आपला उत्साह अधिक दाखविण्याचा प्रयत्न करण्यात यावे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर पेटूबाईंनी त्यांच्या आयुष्यात कमवलेली जी माणसं आहेत आणि या सगळ्या माणसांच्या आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात सामील होणारा माणूस आहे. विशाल रोजकरी, शब्दाला जागर राहावं, जबान बदलून आणि म्हणूनच अगदी आपण पाहतो की या ठिकाणी हा वाढदिवस अतिशय थाटामाटात अगदी आपण पाहतोय जो संपन्न केला जातोय. बॉम्बॉक्स मध्ये जाऊया. पंकज पाटील सर, शंकज पवार सर. इस बार बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी चल रही है. इसी के साथ योगीराज 11 के 50 रन पूरे हो चुके हैं. आखिरी 2 गेंदें इस वक्त बची है. सीधे बात से बात सीधा दमदार प्रहार निकलता हुआ गेंददार के बॉलर टू बैक निकल रही है. लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार के 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 51 की योग पर इस इनिंग की आखिरी गेंद है. देखना इस गेंद पर इक्का दुक्का तिक्का चौका छक्का रन मिलेगा, विकेट मिलेगा या गेंद मिलती जाएगी, देखना पड़ेगा वहां पर. शेवटचा चेंडू या डावातील या षटकातील. पुढचा चेंडू, हा चेंडू पायावर टाकलाय. चेंडू मारायचा प्रयत्न अगदी बॅट मला वाटतं पायाला लागल्यानंतर चेंडू झाला तो विकेट किपरकडे. आतिश दरेकरच्या हाती चेंडू असेल. या दरम्यान मला वाटतं एक सिंगल धाव आरामात घेतली जाईल आणि फलंदाज इथं धावबाद होतोय. फलंदाज धावबाद. तो यहां पर लगभग जीतने के लिए 52 रन तो बनाए जा रहे. 53 रन का टार्गेट दिया जाता. 53 धावाचं आव्हान विजयासाठी दिलं गेलंय.
53 धावाचं आव्हान. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय पिठूबाईंचा वाढदिवस साजरा केला जात आहे. पहिला डाव या ठिकाणी संपलाय. 52 धावा बनवल्या गेल्या. 53 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करत असताना पिठूबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक मित्रपरिवार जसं जमेल तसं अगदी आपण पाहतोय. कोण केक, कोण पुष्पहार, कोण भेटवस्तू देऊन या ठिकाणी हा वाढदिवस या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे. चला तोपर्यंत आपण मॅचकडे सुद्धा जाणं गरजेचं राहील. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्याचबरोबर आपण फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. चला बॅट्समन, चला बॅट्समन. या ठिकाणी युवा नेते आदरणीय सचिन भाऊ कदम यांच्या वतीने भैयांचा वाढदिवस. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी भैयांना वाढदिवसाच्या परत शुभेच्छा देऊयात. केक कापून हा वाढदिवस, त्याचबरोबर एक खूप मोठा पुष्पहार आदरणीय संजय शेठ भोसले, त्यानंतर सचिन भैया देशमुख, आदरणीय सुभाष शेठ भोसले, नानासाहेब लोंढे, सचिन दादा देशमुख, या सगळ्या मान्यवरांच्या वतीने हा वाढदिवस आता या ठिकाणी संपन्न केला जात आहे. बॅट्समन अजून आलेले नाही. बॅट्समन चला, बॅट्समन चला लवकर. याच्यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत आपल्या. 12:15 वाजून गेलेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तो आतिश शुरुआत से होंगे. स्ट्राइकिंग एंड पे, नॉन स्ट्राइकिंग एंड पे एजाज है. और बिल्कुल क्या एजाज का मिजाज हमें मैदान में देखने मिलेगा या आतिश की आतिश पारी भी देखने मिलेगी. लेकिन गेंदबाजी की बात करना चाहेंगे. समोर जे खेळाडू आहेत सर्व खेळाडूंना विनंती की बाउंड्री लेशेच्या तुम्ही बाहेर थांबायचं. इम्पॅक्ट प्लेयर है एजाज. आणि गेंदबाजी करने के लिए सौरभ बिराजदार गोलंदाजीसाठी येतो. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग करेल सौरभ बिराजदार. और ये क्रिकेट के बहुत ही नामचीन सितारे. इन्होंने बिल्कुल हर इंसान का सपना होता है गली से लेकर दिल्ली तक क्रिकेट खेला जाए. लेकिन हमारे कृष्णा की अगर मैं बात करना चाहूंगी, गली से लेकर दुबई तक जाकर क्रिकेट खेलने वाले तुलजापुर के एक लौते क्रिकेटर कृष्णा गौड़ी. और उसके बाद सौरभ की भी बिल्कुल बहुत सारे राज्य में जाकर इन्होंने गुजरात में जाकर क्रिकेट खेला, दिल्ली में जाकर क्रिकेट खेला है, कर्नाटक में जाकर क्रिकेट खेला है. सब जगह पे जाकर अपनी प्रतिभा दिखाने वाले ऑलराउंडर खिलाड़ी सौरभ बिराजदार इस वक्त गेंदबाजी का आक्रमण संभालेंगे. ऑल इंडियन में खेळ चुके हैं. पहिली गेंद भिन्नाट वेग होता. बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न, अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि फलंदाला मात्र बॅकफुटवर जाऊन मारायचा होता. चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातो विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू टाकला गेलाय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकतो सौरभ बिराजदार. लेफ्ट आर्म और विकेट से गेंदबाजी करने के लिए लंबे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे कैप्टन टू कैप्टन. एक कप्तान बैटिंग कर रहा है, दूसरा कैप्टन बॉलिंग कर रहा है. दोनों आमने सामने है. कैप्टन हो सुरेख चेंडू इथं मात्र भिन्नाट होता.
मागे सरकून मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपरकडे. 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. पुन्हा गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील सौरभचा पुढचा चेंडू टाकला जाईल. निश्चितच मराठवाड्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आपण पाहतो. मराठवाडा क्रिकेटमधील वर्ल्ड कप ज्याला असं म्हणलं जाईल. दूध या रोशनी में नया हुआ मैदान, क्या जबरदस्त अंदाज की फ्लड लाइट्स, नाइट टूर्नामेंट का आयोजन नियोजन. शॉर्ट गेंद इस बार फिर से कट करना चाहते थे, गेंद को बल्लेबाज को बीट करो, ये बल्लेबाज को बीट रीड कर लिया वहां पर. बहुत ही जबरदस्त अंदाज की गेंदबाजी चल रही है इस वक्त. अक्सर ऐसा भी कहा जाता है रन तो आंकड़ा होता है, रन आंकड़ा होता है तो बिल्कुल मन में ठान लो तो कुछ भी कर सकते हैं. अक्सर ऐसा भी कहा जाता है मान परिवार डान्स करणार आहे, त्यामुळे गाणं पण अगदी छान प्रकारे आणि जरा मोठ्या आवाजात. डीजे चला. स्टार्ट करा. चला स्टार्ट. सौरभ स्टार्ट करा. 1 मिनिट मॅच थांबवायची सौरभ. पण खूप छान हा उत्साह असाच आयुष्यभर सगळ्या मित्रांनी टिकून ठेवावा, कारण हेच आयुष्यातलं एक अनमोल नातं आहे, ज्या अनमोल नात्यामुळे सगळा मित्रपरिवार आज सगळा खुश असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्यांना मित्रपरिवार मी मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तो फिर से देखना सौरभ की बिल्कुल बहुत ही जानदार गेंदबाजी. सौरभचं मात्र आक्रमण अतिशय आक्रमक भेदक गोलंदाजी आपण पाहतो. निश्चितच मागच्या 3 चेंडू पासून गोलंदाजीमध्ये धुरंधर गोलंदाजी, अतिशय भेदक मारा इथं टाकला जातो गोलंदाजाकडून. पुन्हा गोलंदाजीला सौरभ बिराजदार इथं या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतील. दरम्यान मिडल स्टंप पर आती गेंद ऑन सर्विंग इनको खेला जाता है, जब तक कि फील्डर फील करते फिर से सिंगल आएगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त केवल 1 पर जाकर पहुंचा. धव संख्या जा रही थी 1 दफा. एजाज बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर है. ये भी बार्शी क्रिकेट के बहुत ही नामचीन बल्लेबाज, बार्शी क्रिकेटचा एक आघाडीचा तडाखेबाज फलंदाज पण ज्याची क्रिकेटमध्ये खाती आहे तो फलंदाजी तर एजाज बॅटिंग करतोय. फुलटॉस चेंडू होता, सरळ फटका मारला, चेंडू बॉलरच्या मागे जाईल मिड ऑफच्या दिशेने. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्ररक्षक असेल दत्ता राठौड़ नहीं बल्कि राउडी राठौड़ नहीं, ये तो हमारे दत्ता राठौड़ है वहां पर फील्डिंग करने के लिए. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सौरभ गोलंदाजी करतोय. त्याचा सामना केला जाईल. फलंदाज स्ट्राइकला असतील एजाज. शॉर्ट गेंद बहुत ही खूबसूरती के साथ स्कोर कर खेला. इस बार गोली की रफ्तार से जाती गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है 4 रन के लिए. तेज तर्रार तूफानी प्रहार निकलता बा और ये गेंद बाउंड्री के बाहर जा रही है 4 रन. आगे बढ़ता बा स्कोर, टोटल स्कोर इस वक्त पहुंच रहा है केवल 4 की यॉक पर. मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खनखनीत चौकार. आता या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्या आमदार प्रीमियर लीग ऑर्गनायझर टीमच्या वतीने इथं आपण पाहतोय हा वाढदिवस साजरा केला जात आहे. आमदार प्रीमियर लीग आमचे विजय सर आहेत, कृष्णा आहेत, किरण, गणेश आणि सगळाच मित्रपरिवार यांच्या वतीने हा पिटूभाईंचा वाढदिवस आपण संपन्न करतोय. चलेंगे नए ओवर की शुरुआत करने के लिए. Happy birthday to you, happy birthday to you,
हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. विठूबाईंना वाढदिवसाच्या लक्षी शुभेच्छा. एक मिनिट बॉलरचं नाव कळवा. मुन्नाबाई. ऋषी कापसेचा सुरेख चेंडू टाकला गेला विकेट कीपरकडे. अतिशय योग्य टप्प्यावर आणि योग्य नियंत्रण राखून गोलंदाजी केली जाते. ऋषी कापसे गोलंदाजी करतो या षटकातील पुढचं चेंडू घेऊन. दरम्यान पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. चेंडू आकाशात उंच पाहूया. क्षेत्ररक्षक 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील आणि या दरम्यान मात्र दुसरी धाव देखील इथं कंप्लीट होईल आणि या 2 धावांची धावसंख्या मात्र पोहोचली ती 7 धावसंख्येवर. या मॅच मधील विजय संघ मात्र मला वाटतं पुढच्या सामन्यामध्ये यंडिक बॉईज क्रिकेट संघावर लढेल आणि जो संघ पराभूत होईल मात्र त्याचं तिकीट इथून संपणार आहे. त्याचा प्रवास या स्पर्धेतील संपेल. मारायचा प्रयत्न विकेट कीपरकडे जातोय चेंडू. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. दरम्यान अजूनही धावसंख्या आपण पाहतोय 7 धाबा. या डबातील हे दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील पुढचं चेंडू घेऊन ऋषी कापसे गोलंदाजी करतोय. ऋषीचा हा चेंडू मारायचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे अगदी स्लिप मध्ये. मला वाटतं रणजित चेंडू खाली येतोय. टिपतोय झेल. फलंदाज होतोय फेल. बोला की शैलेश गायकवाड आपण जिथं असाल लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये आपण संपर्क करायचा आहे. सन्माननीय शैलेश गायकवाड आपले तुळजापूरचे उत्कृष्ट गोलंदाज अष्टपैलू खेळाडू शैलेश गायकवाड आपल्यास विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स ताबडतोब संपर्क करायचा है. जबरदस्त कैच पकड़ा जाता है. कैचेस विन मैचेस कहते हैं. पकड़ो क्या जीतो मैच कहा जाता है और अभी भी जो फील्डिंग का जाल रखा था उस जाल में मछली फंस रही है. बल्लेबाज का बिल्कुल विकेट गिर चुका है. नए बल्लेबाज आएंगे न्यू बैटर धम्मदीप बनसोडे. थँक्यू. रामराजे मोगरकर जिजाऊनगर यांच्या माध्यमातून या ठिकाणी विठोबांचा वाढदिवस आता या ठिकाणी संपन्न केला जात आहे. या मित्रपरिवाराच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी शैलेश गायकवाड हा वाढदिवस आपण संपन्न करत आहोत. सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून विठोबांचा वाढदिवस या ठिकाणी अगदी आपण संपन्न करत आहोत. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पिटू भैया. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू वेरी मच. ओवर टू कॉम बॉक्स. तो दीपक राजभर को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है. दीपक राजभर गेंदबाजी करेंगे खुद की कोटि का व्यक्तिगत. और दीपक राजभर ने बिल्कुल पिछले मैच में कृष्णा गौड़ी की जो विकेट ली थी लेकिन अब वही दीपक टीम की कुल दीपक बन रहे वहां पर. जब टीम की जरूरत होती है तो बिल्कुल टीम के हुक्मी खिलाड़ी के तौर पर गेंदबाजी करते हैं. टीम संकट में जब होती है तो संकट मोचक की भूमिका निभाने वाले दीपक राजभर 2 ओवर शायद अपने कोटे का 2 ओवर डालते हैं लेकिन देखना है फिर से पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए यहाँ से हमारे साथी स्कोरर बताएंगे कि कितने गेंदों में कितने रन चाहिए. लगभग यहां से मैच जीतने के लिए 24 गेंदों और 45 रन चाहिए. 24 चेंडू आणि बनवायच्यात 45 धाबा मॅच जिंकण्यासाठी. अकुट टप्प्याचा चेंडू मागे सरकून पुलचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अगदी फलंदाच्या अंगावर जाऊन आदळतोय आणि गेला तो गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं असेल. दरम्यान धाव घेण्याची संधी नसेल. अजूनही धावसंख्या तिथेच थांबली आहे. म्हणजे धावा झाल्यात फक्त 8 धावा.
पुन्हा जोरात बॉडी लेंथ मारा करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची लागून विकेट किपरच्या मागे जाईल. 2 धावाच्या घोषांकी क्षेत्रामध्ये या 2 धावा मिळतील. 2 धाव्यानिशी संघाची भारतीय धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 10 धावा. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू टाकला जाईल. दरम्यान सज्ज असतील गोलंदाज दीपक राजभर. फुल टॉस होता, बॉडी लेनचा मारा. दरम्यान इथं मात्र स्क्वेअर लेग पंच म्हणतात की नो बॉल असेल. रणजित गावाने क्षेत्ररक्षण घेण्याचे प्रयत्न खूप करतोय, परंतु इथं मात्र 2 धावा येतील. नो बॉल +2 आएंगे, टोटल 3 रन और ये 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है 13 की यॉक पर. इस वक्त अक्सर बिल्कुल अगर स्कोरबोर्ड पे ध्यान देंगे, ना आपका ना मेरा, फिलहाल स्कोर है 13. तीसरा चलता हुआ, और वैसे देखा तो ऐसा भी कह सकते दोनों बल्लेबाज, तू तेरा देख मैं मेरा देखूंगा तो मैच फिनिश होगा वहां पर. और ये देखिए लॉफ्टेड स्ट्रोक लगा दिया, सीधा मारा इस बार. जैसे ही बिल्कुल बल्ले के बीचों बीच निकल सीधे बात से सीधा धमाकेदार प्रहार निकलता हुआ. इरादा पक्का दे धक्का, बल्लेबाज ने मारा फ्लैट पावरफुल छक्का और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. टोटल स्कोर 19 रन 19 धावा झाल्या. 19 धावा झाल्या. तिथं मात्र धावसंख्या उसळतीये, वाढतीये. टोटल धावाला जे लगाम लावलं ते फुलून ते लगाम तोडण्याचं काम इथं केलं जातं. आपण पाहतो धावा वाढवण्याचा प्रयत्न इथं होतोय. फलंदाज मला वाटतं इथं बॅट्समन असेल धम्मदीप बनसोडे. ज्या षटकार लागला तिथे येतोय संघाचा अनुभवी खेळाडू, कॅप्टन कूल म्हणून ज्यांना आपण क्रिकेट मध्ये ओळखतो, मुन्ना शिंदे मार्गदर्शन करताना आपण गोलंदाजाला पाहतो. दीपक की अगली गेंद, बल्लेबाज स्ट्राइक पर है धम्मदीप बनसोडे. अजून यानंतर मला वाटतं 2 सामने इथं आपल्याला व्हायचे आहेत, खेळवायचे आहेत. पुढचं चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. यावेळेस भिन्नाट चेंडू होता, बेग देखील खूप जास्त होता. दरम्यान दिशाहीन चेंडू. पंच म्हणतात की तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. वाईट साठी ना पांडू सर, वाईट बॉल साठी. चला, तिसऱ्या पंचांकडे निर्णय कळला गेला की हा चेंडू अवांतर आहे, स्वर आहे, ते पाहायला जाईल. तिथं फेयर बॉल है. चलिए बॉल फेयर है कि फेयर डिलीवरी कही बिल्कुल बताई जा रही है. और अभी भी रुका हुआ स्कोर 19 रन 19 धावा झाल्यात. एक खेळाडू बाद. ये बिल्कुल आमदार राणा जगजीत सिंह प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट तुलजापुर बिग बैश सीजन 2 दूसरे सीजन का ये इस वक्त आज का ये मैच जो चल रहा है. योगीराज और इस बार हाफ वॉल्टेज स्ट्रोक, हवा में खेला चिप स्ट्रोक जानबूझकर, लेकिन गैप में गेंद निकल रही है. पहले टप्पे पर गेंद निकलेगी और बैट्समैन में भी जब स्ट्रोक लगा था इतना लगा नहीं था कि इतना जोर लगेगा, लेकिन फिर भी जोर से नहीं बल्कि गैप में भी निकल रही है. और ये शॉर्ट सिलेक्शन बढ़िया था. चिप स्ट्रोक केला, गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. 4 रन. 4 धाव्याची धावसंख्या पुढे सरकती, वाढती. टोटल धावा झाल्यात 23 धावा. 23 धावा झाल्यात. या 23 धावाने नंतर मात्र आपण धावसंख्या पाहतो की इथं विजयासाठी जर अजून पाहायचं असेल तर मला वाटतं 30 धावा बनवायच्या आहेत. 19 चेंडू मध्ये 30 धावा. आज काय बॅटिंग मध्ये एक अफलातून मैच पाहिली अपन. हारी हुई मैच किस तरह से जीती जा सकती है, ये राजवीर माली ने यहां पर बता दिया. राजवीर माली, राज करने वाले राजवीर. बहुत अच्छी गेंद इस बार. भिन्नाट चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर आडवा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट कीपर कडे. आज राजवीर माळीचं कौतुक असेल. अतिशय जबरदस्त बॅटिंग करून जी मॅच वाटली होती की त्यांच्या हातून सुटतीये, ती मॅच मात्र कमबॅक करत संघाला कठीण काळामध्ये, नेहमीच स्वतःला एक स्पर्धा बोललं जाते की कठीण काळात सांगायचं स्वतःला शर्यत अजून संपली नाही कारण अजून मी जिंकलो नाही, ते करून दाखवलं राजवीर माळीनं. आणि अतिशय जबरदस्त खेळी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली. हारी भी बाजी किस तरह से पलटी जा सकती है, ये राजवीर ने दिखा दिया वहां पर. नवीन गोलंदाज मात्र आपण पाहतोय सौरभ बिराजदार. क्रिकेट के बिल्कुल ऑल इंडियन लेवल के खिलाड़ी, परिपूर्ण खिलाड़ी वहां पर.
हर टीमें इन्हें अगर आइकॉन के जब मैचेस होते हैं इन्हें बुलाने के लिए बिल्कुल लाइन लगती है। दिल्ली से लेके कलकत्ता से लेके गुजरात तक इनकी लाइन चलती है। ये कहते कि आप रुकिए, कतार में लाइन में रुकिए। ये देखिए रंजीत रंजीत रन जीतने के लिए जी जान से कोशिश हो रही है। हमेशा जो कहावत होती है, प्रयत्न करून चुकला तर चालेल तर प्रयत्न करण्यात चुकू नका, ज्याला नाही हिम्मत त्याला नाही किंमत। हिम्मत तो दिखाई थी लेकिन कॅच सफलता नहीं ले पाए। अतिशय जबरदस्त प्रयत्न करून चुकला तर चालेल, प्रयत्न करण्यास निश्चितच कौतुकास्पद प्रयत्न केले गेले। दरम्यान हा भिन्नाट चेंडू, भिन्नाट वॉट अ स्ट्रोक, वॉट अ बॉल अगेन, ब्यूटीफुल, एक्सलंट, वंडरफुल गेन यहां पर जार गेम। आता समीकरण जर आता पाहिलं, मला वाटतं इथून 16 मध्ये 28 धावा बनवायच्या। 16 चेंडू आणि 28 धावा। 16 गेंद में मैच जीतने के लिए 28 रन की जरूरत। बल्लेबाजी करने के लिए इस वक्त स्ट्राइक पर है एजाज। क्या एजाज का मिजाज अब बदलेगा? बैटिंग में जरूरत है थोड़ा सा आक्रामक खेलने की, लेकिन गेंदबाज सौरभ बहुत ही क्रिकेट के परिपूर्ण खिलाड़ी। ये देखिए बॉडी लाइन पर गेंद आई, हवा में उठाकर खेला, नीचे है खिलाड़ी। रंजीत इस बार तो पकड़ेंगे नहीं। क्या हो रहा है रंजीत? बार बार कैचेस पे कैचेस छूटते जा रहा वहां पर, बार बार दिल पे दिल टूटता जा रहा वहां पर। और अक्सर क्रिकेट की जो कहावत होती है, कैचेस बिन मैचेस कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है। कैच छूटा, दिल टूटा, 2 रन भी लूटा और आगे बढ़ता बस स्कोर इन दोनों के साथ बढ़ता बस स्कोर 27 की योग पर। आपको याद होगा ऐसे बिल्कुल इंडियन टीम की ओर से वर्ल्ड कप का मैच चल रहा था। उस वक्त रोहित शर्मा कहते 150 करोड़ जनता मान रही थी कि मैच हार चुकी है इंडियन टीम, लेकिन एक बंदा कह रहा था, कप्तान रोहित शर्मा, जब तक लड़ेंगे लड़ेंगे, प्रयास करते रहेंगे। लेकिन सूर्य कुमार ने कैच को नहीं पकड़ा, वर्ल्ड कप पकड़ा था वहां पर। ये गेंद लगा एजा, लेकिन फिर भी यहां पर विकेट कीपर के पीछे वहां पर खिलाड़ी मौजूद है। वहां पर बहुत अच्छी फील्डिंग, बार बार कैचेस पे कैचेस छूटते जा रहा है, लेकिन फिर भी इतना। अब टारगेट की बात करना चाहेंगे तो अभी भी टारगेट यहां से मैच जीतने के लिए मेरे ख्याल से लगभग 27 रन चाहिए। 26 रन, 15 गेंदों में 26 रन की तलाश है। 3 चेंडू 3 कॅचेस सुटल्या तिथं। डिसीजन पेंडिंग तीसरे अंपर की ओर ये डिसीजन पेंडिंग रखा जाता बा, और ये फेर डिलिव्हरी आहे। चलिए अंपर ने बताया की डिलिव्हरी फेर आहे। सौरभ बिराजदार पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करेल, समोर आहे तो एजाज साठी। हो भिन्नाट चेंडू, वेगवान चेंडू होता, अतिशय जबरदस्त चेंडू। इस वक्त एक एक जो गेंदे हैं यहां से बल्लेबाज पर प्रेशर मेंटेन करेगी। वहां पर जितनी गेंदे बिंदी जाएगी उतना ही प्रेशर वहां पर बल्लेबाज पर बिल्डअप होगा, बिल्कुल बढ़ेगा वहां पर प्रेशर, वहां पर बढ़ते ही आस्किंग रेट भी बढ़ता रहेगा वहां पर। चलेंगे फिर से गेंदबाजी करने के लिए सौरभ बिराजदार, लेफ्ट आर्म ओवर विकेट से गेंदबाजी करने के लिए लंबे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे। इस ओवर की अगली गेंद लेकर एजाज के लिए शॉर्ट गेंद बैकफुट पर चढ़ गए, खूबसूरती के साथ स्क्वायर कट लगा दिया। गेंददार के डीप कवर क्षेत्र में स्ट्रोक भी इतना अच्छा, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। एक ही आएगा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ ओवर समाप्त हो चुका है। 4 ओवर बिल्कुल पूरे होने के बाद रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है 28 पे। आने वाले 12 गेंदे और मैच जीतने के लिए 25 चाहिए। 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 25 धाबा। आता मात्र आपल्याला पाहावं लागेल की इथून 12 चेंडू मध्ये 25 धाबा बनवायचे आहेत। फिल्डिंग टीम म्हणते, बॅटिंग टीम म्हणते की फिल्डिंग टीम म्हणत असेल की या ओव्हर मध्ये आपण धाबा कमी देऊया, आणि फलंदाज संघ म्हणतो की एखादी मोठीवर आपल्याला कसल्याही परिस्थितीत घ्यावंच लागेल जर मॅच मध्ये राहायचं असेल। आता बरीचशी चर्चा रंगतीये। चर्चेनंतर मला वाटतं दीपकच्या हाती चेंडू सोपवला गेला। दीपक राजभर गेंदबाजी करेंगे। वैसे तो बिल्कुल स्ट्राइक पर एजाज के लिए गेंदबाजी की जा रही है वहां पे। 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 25 धाबा। चला यानंतरची मॅच, या सामन्यातील विजय संघ विरुद्ध एनडी बॉयज संघ, यानंतर पुढची मॅच असेल। मला वाटतं स्वतः जाऊन सौरभने काहीतरी कानमंत्र दिलाय। सौरभ बद्दल सांगायचं झालं तर गेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी टीव्ही ज्यांनी पटकवली, सर्वाधिक धाबा काढणारा फलंदाज ठरला होता सौरभ बिराजदार। मागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज, माफ करा, फुल टॉस होता, त्याच्यावर हल्ला चढवलाय,
चेंडू जातो वाईट स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तिथं निश्चितच जाईल. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथं कंप्लीट झाल्या. पाहूया तिसरीचा प्रयत्न होतोय का. 2च धावावर तिथं समाधान मानावं लागेल. आता समीकरण असेल 11 बॉलमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू आणि 23 धावा. 11 के अंदर मैच जीतने के लिए 23 रन चाहिए अगर मैच को जीतना है. निश्चित ही बैट्समैन अगर बिल्कुल यहां से कैलकुलेट क्रिकेट खेलेंगे, कमजोर गेंदों पर अगर बड़े स्ट्रोक लगते हैं तो बिल्कुल मैच बन सकता है. जब हालात खराब हो तो खुद से बोला कीजिए आई एम अ बिग फैन माई सेल्फ, मैं कर सकता हूं, ये सोच लीजिए. वहां पर आपने किया, हम क्यों नहीं कर सकते, ये सोच होनी चाहिए वहां पर. मैदान में फटाके की आतिशबाजी भी हो रही है क्योंकि आज पिट्टू भैया का जन्मदिन यहां पर बनाएगा. वहां पर ये फटाके की आतिशबाजी बता रहा है कि बिल्कुल हमारा टूर्नामेंट बिल्कुल क्यों पॉपुलर होता है, क्योंकि हमारे टूर्नामेंट के प्रेरणा स्थान मार्गदर्शक जिनका जन्मदिन है पिट्टू भैया का. अच्छी गेंद इस बार बिल्कुल दूर से गेंद को मारना चाहते थे. गेंद बल्लेबाज को बीट कर रही है. विकेट कीपर के पास चली जा रही है गेंद और ये बिल्कुल गेंद बिंदी चली जा रही है. ये जस्ट शॉर्ट ऑफ लाइन गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाउंस भी हो रही है. बल्लेबाज उसे खेलना चाहते थे, गेंद बिल्कुल चूक गए. विकेट कीपर के पास चली जा रही है. अब यहां से मैच जीतने के लिए आने वाले 10 गेंदों में बल्कि रन बनाने हैं 23 रन. 10 गेंदे और 23 रन चाहिए. 10 चेंडू बनवायचे 23 धावा. और पिच गेंद मारना चाहते थे, एज लगा हुआ पण अंदरूनी एज लगा. विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है. 2 रन के घोषांक के क्षेत्र में जा रही है गेंद. या 2 धाव्यांनी समीकरण बदलताना आपण पाहतोय. येणारे 9 चेंडू आणि बनवायचे 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. अभी भी कुछ कह नहीं सकते कि कौन जीत सकता है और कौन हार सकता है. मैच अभी भी थोड़ा सा फील्डिंग टीम की ओर ज्यादा झुका हुआ है, लेकिन अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो मैच में बिल्कुल कम बैक कर सकती है बैटिंग टीम. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा जरा एक फाटका खेळलाय. चेंडू जाईल जाईल जाईल. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार पार पार. येतोय खणखणीत षटकार. जबरदस्त प्रहार निकलता हुआ. मैंने कहा था कि बिल्कुल एक एजाज का ये मिजाज बदल रहा है. बहुत शानदार छक्का लगा दिया इस बार और इस छक्के के बाद अब कैलकुलेशन चेंज होता हुआ नजर आ रहा है. यहां से मैच जीतने के लिए आने वाले 8 गेंदों में 15 रन चाहिए. 8 चेंडू 15 धावा बनवायचे आहेत. अभी भी अगर अक्सर सक्सेस बनना है तो 3 नियम होते. खुद से वादा कीजिए, मेहनत ज्यादा कीजिए और जो भी करना है मजबूत इरादे के साथ कीजिए. अगर ये 3 नियम के हिसाब से आप खेलते तो हारी हुई बाजी भी आप जीत सकते हैं वहां पर. और अक्सर ऐसा भी कहा जाता है मला वाटतं आपले कॅमेरामॅन निलेश पाटील जेटीसीचे, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्याला देखील मी तो बोलवतो. जेटीसीचे आपले निलेश पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. निलेशला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. निलेश पाटील जेटीसी, आप जिएंगे हजारों साल, साल के दिन होंगे 50,000. आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. तुमच्या वाढदिवसानिमित्त तमाम क्रीडावासियांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. जो छक्का निकला था उस छक्के के बाद थोड़ा सा मैच का रुख बदलता हुआ नजर आ रहा है. और अक्सर ऐसा भी कहा जा सकता है न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. यहाँ पर मुसीबत के हालात हैं और मुसीबत के हालात से बाहर निकालेंगे या नहीं वक्त बताएगा. वहां पर फिर से इस बार गेंद तैयार है और फिर गेंद मिडल लक्ष्य पर आती गेंद ऑन साइड में ऑन ड्राइव लगा जा रहा. गेंद जा रही बिल्कुल बॉलर के पीछे. सौरभ बिराजदार गेंद को जब तक की फील करते 7 गेंदे और मैच जीतने के लिए 14 रन. 7 चेंडू आणि बनवायचे 14. अभी भी कुछ कहा नहीं जाएगा क्योंकि मैच बहुत कांटे का चल रहा है. मैच काफी टफ चल रहा है. वहां पर जबरदस्त मैच चलता हुआ, हाई वोल्टेज मैच चलता हुआ, डोळ्याचं पराने फिरणारी मैच अपन पाहतोय. दिल को छूने वाला मैच, दिल धड़धड़ करने वाला मैच चलता हुआ. अभी भी बता नहीं सकते कि कौन जीतेगा कौन हारेगा. मैच तो मैदान में मैच की हवा थोड़ी सी गर्म चल रही है. वहां पर अच्छी गेंद मारना चाहते, बल्ले का एज लगा वहां पर. विकेट कीपर के पीछे आ रही है गेंद. सिंगल बनेगा. सिंगल रन के साथ अब आने वाले 6 गेंदों में मैच जीतने के लिए 13 की जरूरत. पंकज पाटील जी, शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 13 धावा. काय करावं लागेल फलंदाजाला तर मॅच जिंकायची असेल? फलंदाजालाच म्हणलो की
फलंदाजाला निश्चितप्रमाणे शंकर पवार सर मैदानाच्या आतमध्ये आता जशा प्रकारचा चेंडू असेल ना तशा प्रकारचे त्या चेंडूवरती जाऊन आक्रमणच करावं लागेल, दुसरा पर्याय नाही. सर निश्चितच गोलंदाजी आतापर्यंतची जी गोलंदाजी जर पाहिली तर या गोलंदाजी प्रत्येक षटकामध्ये नियंत्रित अंदाजची गोलंदाजी केली आहे. परंतु नवीन षटक आतापर्यंत काय केलं याला महत्व नाही, आता काय करायचं याला महत्व आहे. तुमच्या हिशोबाने गोलंदाजीने काय करावं असं वाटतं तुम्हाला? इथे एक गोष्ट तितकीच खरी की विकेटपेक्षा डॉट बॉल सगळ्यात महत्वाचे राहते. अगदी अचूक विश्लेषण आपण इथं सांगितलं. यानी कि आपको विकेट लेने से ज्यादा जितने गेंदे डॉट चली जाएगी वो बल्लेबाज पर प्रेशर यहाँ पर रिलीज करे, प्रेशर जो बढ़ाएगी वहां पर. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक सोपी गोष्ट म्हणजे सर दोन्ही फलंदाज बराच वेळ सेट आहेत. कारण एजेसला पाहिलं गेलं तर 14 चेंडूमध्ये 20 धावा आणि दम्मदीपला पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 16 धावा करून खेळत आहे. मला म्हणजे वाटतं- अगदी दोन्ही सेट फलंदाज आहेत. मला वाटतं गोलंदाजीला मात्र मॅच जिंकण्यासाठी रणजीतला बोलावं लागलं. रन जीतने को रंजीत को बुलाना पड़ा वहां पर. क्या रंजीत रन जिताएंगे अपने टीम के लिए? क्योंकि रंजीत बॉलिंग करने के लिए आ रहे खुद के कोटे का व्यक्तिगत पहला और लेकर. क्या रंजीत मैच जितवा पाएंगे? क्या रंजीत जितने बैट्समैन उनके हाथ से जीत हासिल करेंगे? वहां पर देखना पड़ेगा. वहां पर दिल थाम के बैठी है जनाब, कौन जीतेगा कौन हारेगा ये जानने के लिए हमें कुछ देर का इंतजार करना पड़ेगा. क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. जिंदगी एक सफर सुहाना, आगे क्या होगा किसने जाना. वहां पर काय होणार काय नाही होणार आपल्याला पाहावं लागेल तिथं. पहिला चेंडू टाकला जाईल गोलंदाज रणजित कडून, सामोर येतो फलंदाज मला वाटतं धम्मदीप. पहिला चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका करायचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली. इथं व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. पंच म्हणतात की पंचाने तर अगदी फेअर डील ठरवली आहे, परंतु बॅट्समनचं म्हणणं आहे की या निर्णयाला मी समाधानी नाही. पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. निलेश पाटील आपले जेटीसीचे, त्यांचा आज वाढदिवस आहे. जेटीसीचे कॅमेरामन आदरणीय आमचे निलेश पाटील यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो फेअर आहोत. डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी म्हणजे आता समीकरण 5 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत. टोटल मला वाटतं 13 धाबा, 5 गेंदे जीतने के लिए 13 रन. हालात तो बहुत खराब है. जब हालात खराब होते तो खुद से बोला कीजिए आई एम ए बिग फैन माई सेल्फ. और अक्सर ऐसा भी कहा जा सकता है कि मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है. मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है. इनमें से संघर्ष करके बाहर निकलना ये आर्ट ऑफ लाइफ है. जिसके पास ये आर्ट होता है तो वो हारी भी बाजी भी जीता सकते हैं. पुढचा चेंडू टाकला जाईल, फेकला जाईल. हो जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच चाललाय. मुन्ना चेंडू खाली येतोय, पकडतोय का झेल? हो डॉल चेंडू सुटलाय. धावबादची देखील संधी आहे का? फलंदाज बाद, इजाज बाद झाले. झेल सुटला परंतु इथं बळी मिळवली. आता मात्र समीकरण येणारे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 12 धाबा. 4 चेंडू 12चा सामना बाकी आहे, परंतु आपण इथे वाढदिवस साजरा करतो निलेश पाटील यांचा. मनापासून अभिनंदन या ठिकाणी. आयुष्यातला एक अनमोल क्षण असतो की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात काम करत असताना तिथेच आपला वाढदिवस साजरा होणं ही आनंदाची बाब. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. निलेश पाटील यांना अर्थात जीटीसीचा कॅमेरामन निलेश पाटील यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद सर. बिल्कुल मैच काफी काटे का है, फंसा हुआ है बैटिंग टीम के लिए. आने वाले 4 गेंदों में जीतने के लिए 12 रन की जरूरत. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे 12 धाबा. पाहूया काय होतं ते पाहा लागेल. नवीन फलंदाज आलाय बॅटिंग साठी, आतिश दरेकर. ये बिल्कुल आतिशबाजी करने वाले खिलाड़ी आतिश दरेकर. आते ही आतिशबाजी कर ली वहां पर. नाम क्यों है आतिश बता दिया. और पहली गेंद पर बिल्कुल बहुत शानदार छक्का लगा वहां पर. जबरदस्त तुफानी फटका खेळलाय आणि आतिशच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा देखील पराक्रम आहे. मला वाटतं बार्शीमध्ये ती स्पर्धा झाली, ती बार्शीच्या बिगी जाधव यांच्या गावामध्ये. आणि त्या गावामध्ये ज्यांनी लागोपाठ 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आतिश आहे. आती पहली गेंद पर छक्का लगा दिया.
अब कैलकुलेशन बदल रहा है, आने वाले 3 ही गेंदे और मैच जीतने के लिए लगभग 6 रन की जरूरत। और ये अभी का जो स्ट्रोक निकला था, मजबूत बल्ला तूफानी हल्ला, चेंडू फर्रार खनखनीत षटकार। फिर से इस बारी गेंद और फिर से मिडल स्टंप पर आती गेंद, ऑनसर में गेंद को मारा, पहला रन तेजी से दौड़ा जा रहा, फील्डर पर प्रेशर बनाया जा रहा है। और यहां पर कभी कभी हमेशा मराठी में एक जो कहावत होती है, अति घाई संकटात नहीं, जो बॉल पकड़ने की जल्दबाजी की उसकी सजा मिल रही है। आता मात्र 2 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा, 2 गेंदे और मैच जीतने के लिए 4 रन की जरूरत। जिनको दिल की बीमारी हो, हार्ट अटैक के पेशेंट तो मैच मत दीजिए। ऐसा ही मैच इंडिया और पाकिस्तान के बीच भी हुआ था। सकलेन मुश्ताक गेंदबाजी करने के लिए थे और ऋषिकेश कानटकर बैटिंग करने के लिए थे, और कानटकर ने क्या शानदार चौका लगाकर इंडियन टीम को मैच जितवाया था। ये देखिए बिल्कुल बहुत अच्छी गेंद थी इस बार, आखिरी गेंद और जीतने के लिए 4 रन। ऐसा ही मैच इंडिया और बिल्कुल बांग्लादेश के बीच में खेला गया था, और उस वक्त बिल्कुल दिनेश कार्तिक बहुत गुस्से में थे। उन्होंने बैट्समैन को बिल्कुल बहुत लेट भेजा था, और वो गुस्सा बांग्लादेश के सभी प्लेयर नागिन डांस करने के लिए रेडी थे, नागिन डांस। तो वो बंद करने वाला छक्का लगाया था दिनेश कार्तिक। क्या दिनेश कार्तिक बनेंगे बल्लेबाज का? दिनेश कार्तिक होणार का? बघावं लागेल आपल्याला। 1 चेंडू 4 धाव, परफेक्ट यॉर्कर आणि या मॅच मध्ये मात्र विजय ठरतो। रन जीतने वाले, रंजीत ने अपनी टीम को मैच जितवाया। वहां पर रन जीतने वाले रंजीत ने इस वक्त अपनी टीम को मैच जितवाया, और आगे का मैच का टॉस यहां पर हो जा, पुढचा मॅच टॉस। चला आपल्याला टॉस या ठिकाणी लगेचच करायचंय। सौरभ बिराजदार चला आणि कृष्ण गवळी चला, आपल्याला टॉस लगेचच करायचंय।